नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मास्टर माइंड करिअर अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत। मी प्राध्यापक नागनाथ बाबूराव उस्तुरे आपल्यासमोर स्पर्धा परीक्षेचा अतिशय महत्त्वाचा असणारा विषय तो म्हणजे मराठी विषय घेऊन आलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला मराठी विषयामधल्या अतिशय महत्त्वाच्या प्रकरणाला या प्रकरणाचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे, ते म्हणजे वर्णमाला आहे ना। आता खरं तर स्पर्धा परीक्षेला या वर्णमालेवर काय प्रश्न विचारतात असा जर प्रश्न तुम्ही मला विचारत असाल, आता वर्ण कशाला म्हणायचं असा प्रश्न स्पर्धा परीक्षेला नाही आहे, पण वर्ण काय आहे, शब्द काय आहे, अक्षर काय आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे। आणि म्हणून वर्ण कशाला म्हणायचं तर बघा, तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणायचं, वर्ण म्हणायचं आहे ना। आता वर्णमाला प्रकरण अभ्यासताना हे गोष्टीसुद्धा अभ्यासणं तितकंच महत्त्वाचं आहे। काय लक्षात ठेवायचं की तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणायचं, वर्ण म्हणायचं। त्याच्या पुढे जाऊन शब्द कशाला म्हणायचं असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर ठराविक क्रमाने, बघा ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला आहे ना काही अर्थ प्राप्त झाला तरच त्याला शब्द म्हणायचं आहे ना। ठराविक क्रमानं आलेले त्याला काही अर्थ प्राप्त होतो आहे ना। एक उदाहरण मी दिलंय बघा की आता हा शब्द आहे ब आहे ना, ब अधिक द अधिक क, अर्थ प्राप्त झाला आहे ना। किंवा अजून एखादं उदाहरण घेऊ आपण, नयन आहे, नयन आहे ना, तर न अधिक य अधिक न, अर्थ प्राप्त झाला। किंवा आपण मदन घेऊ, म अधिक द अधिक न, म्हणजे इथं लक्षात एवढंच ठेवायचं की ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला काय म्हणायचं, शब्द म्हणायचं। क्लिअर झाल्या दोन संकल्पना। वर्णमाला पाहताना हे पाहणं अपेक्षित आहे। त्याच्या पुढे जाऊन अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की वाक्य कशाला म्हणायचं असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर हे का वाक्य कशाला म्हणायचं की पूर्ण अर्थाचे बोलणे आहे ना, किंवा ठराविक क्रमाने आलेला शब्द म्हणजे वाक्य। पूर्ण अर्थाचं बोलणं, अर्ध नाही, किंवा ठराविक क्रमाने आलेला शब्द म्हणजेच वाक्य होय। आता उदाहरण सुद्धा मी दिले। काय उदाहरण आहे तर राणी गाणे गाते आहे ना, सौरभ क्रिकेट खेळतो आहे ना। आणि म्हणून लक्षात ठेवायचं की काय लक्षात ठेवायचं की पूर्ण अर्थाचं बोलणं, पूर्ण अर्थ आहे। इथं नुसतं सौरभ क्रिकेट राहिलं असतं तर कळालं असतं का, नाही। किंवा इथं नुसतं राणी गाणे असं जर राहिलं असतं तर कळालं असतं का, कळालं असतं आपल्याला। आणि म्हणून लक्षात ठेवायचं की पूर्ण अर्थाचं बोलणं म्हणजेच वाक्य। क्लिअर, तीन संकल्पना, वर्ण, शब्द, वाक्य, आणि सर्वात शेवटी आहे अक्षर। कशाला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, अक्षर तर आपल्या ध्वनीच्या आहे ना, आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहे ना, आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा म्हणजेच अक्षर होय आहे ना। आता खरं तर अक्षर हे लोप न पावणारे असते। नष्ट होते का अक्षर, नाही। आपण खुणा करून ठेवतो, पहा हे अक्षर आहे, हे खुणा करून ठेवलं आपण म्हणजे लिहिलो, हे लोप होतंय का, होत नाही। आणि म्हणून लक्षात ठेवायचं, आता खरं तर अनेक साहित्य कुठल्याही भाषेमध्ये निर्माण होत आहे आणि मग ते साहित्य नष्ट नाही होणार। आणि म्हणून लक्षात ठेवायचं की आपल्या ध्वनीच्या आहे ना किंवा आवाजांच्या खुणा म्हणजेच अक्षर। चार मुद्दे क्लिअर झाले बघा। नंबर 1 वर्ण, नंबर 2 वाक्य, नंबर 3 अक्षर आणि नंबर 4 शब्द आहे ना। आणि म्हणून लक्षात ठेवायचं की वर्णमाला पाहत असताना या चारही संकल्पना पाहणं अपेक्षित आहे। आता त्याच्या पुढे जाऊन आपली मराठीतली वर्णमाला, आता परीक्षेला प्रश्न असा विचारतात की बाबा की मराठी भाषेची मूळ वर्णमाला किती वर्णाची, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर हे का 48 वर्णाची
आहे ना, 48 वर्णाची आपली वर्णमाला आहे. दुसरा प्रश्न ह्याला जोडून विचारतात की पूर्वी 48 वर्णाची होती, मग सध्या किती, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं सुद्धा उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे की आधुनिक वर्णमालेमध्ये बघा किती वर्ण आहेत, तर 52 वर्ण आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता मागं काही पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आधुनिक वर्णमालेमध्ये किती वर्ण, तर त्याच्या उत्तर सूचित 50 दिलं, 50. मग काही मुलांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि मग प्रूफ करून दाखवलं की 52 वर्ण आहेत. आणि मग आपण काय लक्षात ठेवायचं की आधुनिक वर्णमालेमध्ये 52 वर्ण आहेत. आता माहितीच्या अधिकाराखाली काही लोक गेले, कुठं गेले, तर या 3 संस्थेकडे गेले, आहे ना. माहितीच्या अधिकाराखाली काही लोकांनी अर्ज केला की बाबा मराठी भाषेच्या आधुनिक वर्णमालेमध्ये किती वर्ण, तर या 3 संस्थांनी, कुठल्या 3 संस्था बघा, नंबर 1 राज्य मराठी विकास संस्था, नंबर 2 पुणे विद्यापीठ, नंबर 3 भाषा संचालनालय. या 3ही संस्थांनी सांगितलं की आधुनिक वर्णमालेमध्ये 52 वर्ण आहेत. मला वाटतंय कोल्हापूरच्या पोलीस भरतीला प्रश्न पडला होता, त्याच्या उत्तर सूचित आधुनिक वर्णमालेत 50 वर्ण. पोराने ऑब्जेक्शन घेतलं आणि त्या प्रश्नपत्रिका घेणाऱ्या संस्थेला मार्क द्यावे लागले, आहे ना. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की आधुनिक वर्णमालेमध्ये किती वर्ण, 52 वर्ण. आता कधीपासून 52 वर्ण, तर हो का 6 नोव्हेंबर 2009 पासून, आहे ना, आपण वर्णमालेमध्ये 52 वर्ण, आहे ना, समाविष्ट केले आहेत. म्हणजेच 52 वर्णाची मराठी वर्णमाला आहे आधुनिक, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन आता मग 52 वर्ण आहेत. मग कुठले कुठले वर्ण आपण समाविष्ट केले आहेत मराठी भाषेमध्ये, तर बघा ॲ, आहे ना, ॲ आणि ऑ. आता खरं तर ॲ आणि ऑ हे स्वर आहेत का स्वरादी आहेत? बऱ्याचशा लोकांनी काय म्हणलंय की स्वरादी आहेत, है ना. बऱ्याचशा लोकांनी म्हणलंय स्वरादी आहेत. पण तुम्ही जर शालेय पुस्तकं काढले तर या शालेय पुस्तकामध्ये काय दिले बघा, तर ॲ आणि ऑ हे इंग्रजी स्वर मराठी वर्णमालेत किंवा मराठी स्वर किंवा इंग्रजी स्वर मराठी वर्णमालेमध्ये आपण घेतलेत. स्वर म्हणून त्याचा उल्लेख आहे. आपण काय लक्षात ठेवायचं, तर आपण स्वर म्हणूनच याचा उलगडा करायचा किंवा अभ्यास करत असताना सुद्धा हेच लक्षात ठेवायचं. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं की ॲ आणि ऑ हे मराठी वर्णमालेत असावेत, हे स्वर, असं कोणी सांगितलंय, तर प्राध्यापक अरविंद, आहे ना, हो का, की प्राध्यापक अरविंद मंगरुळकर यांनी मत मांडलं होतं की मराठी वर्णमालेमध्ये ॲ आणि ऑ या 2 स्वराचा समावेश करावा, असं मत कुणी मांडलंय. परीक्षेत विचारते बरं हे. यांचं नाव लक्षात ठेवायचं. यांचं नाव आहे प्राध्यापक अरविंद मंगरुळकर. क्लिअर झालं. त्याच्या पुढे जाऊन की सुरुवातीला क्ष आणि ज्ञ याचा सुद्धा या संयुक्त व्यंजनाचा वर्णमालेत समावेश नव्हता, आहे ना. आणि मग काय केलं की नंतरच्या काळामध्ये किंवा ह्या 2009 मध्ये 6 नोव्हेंबर 2009 मध्येच आपण क्ष आणि ज्ञ या संयुक्त व्यंजनाचा समावेश केला. मग परीक्षेला प्रश्न विचारतात काय बघा की क्ष आणि ज्ञ, आहे ना, हे काय आहेत, तर संयुक्त व्यंजन आहेत. आता इथे एक अतिशय महत्त्वाची बाब लक्षात ठेवायचं. कोणती बघा, आता हे क्ष आहे ना, आणि हे ज्ञ आहे. आता ह्याचे जर समजा ह्या क्षचे आणि ज्ञचे पाय मोडले म्हणजे, आहे ना, ह्याचे जर पाय मोडले हो का खाली असं, आहे ना, व्यंजने पाय मोडून लिहितात. मग जर समजा या क्ष आणि ज्ञ या दोन्ही व्यंजनाचे जर पाय मोडले तर हे होतात संयुक्त व्यंजने, आहे ना, संयुक्त व्यंजने. आता परीक्षेला तुम्हाला काय विचारतील बघा की हे क्ष देतील पाय मोडका, आहे ना, आणि ज्ञ सुद्धा पाय मोडका देतील. मग विचारतील तुम्हाला की हे वरचे वर्ण काय आहेत, संयुक्त व्यंजने आहेत
जोडाक्षर आहेत, आहे ना, की अजून काय आहेत, असा प्रश्न विचारतील. तर तुम्ही लक्षात काय ठेवायचं की जेव्हा क्ष आणि ज्ञ याचा पाय मोडलेला असतो तेव्हा मात्र ते असतात संयुक्त व्यंजने. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बरं विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्या पुढे जाऊन अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा, की क्ष आणि ज्ञ याचा जर पाय नाही मोडला तर हे काय असतात, काय असतात, तर जोडाक्षरे असतात, आहे ना. हे लक्षात ठेवायचं, खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. आता तुम्हाला हाही प्रश्न विचारतील, पाय न मोडता जर क्ष आणि ज्ञ दिला तर हे काय म्हणायचं, जोडाक्षरे, आणि पाय मोडल्यावर संयुक्त व्यंजने. म्हणजे लक्षात या पद्धतीने ठेवायचं. आता इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की 2009 मध्ये आपण काय केलंय, क्ष आणि ज्ञ मराठी वर्णमालेमध्ये समाविष्ट केलंय. आणि मग मराठी वर्णमालेमध्ये क्ष आणि ज्ञ असावेत असा विचार कोणी मांडलाय किंवा कोणी मत मांडलंय, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. बघा की म बा सबनीश, आहे ना, यांनी विचार मांडला. 1952 मध्ये त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणि म्हणून म बा सबनीश यांनी काय म्हणलंय, मराठी भाषेचे अभ्यासक आहेत, व्याकरणाचे अभ्यासक आहेत. आणि म बा सबनीश यांनी सांगितलंय की सुरुवातीला सांगितलंय त्यांनी की मराठी वर्णमालेमध्ये क्ष आणि ज्ञ असावेत. मग परीक्षेला प्रश्न विचारतात, क्ष आणि ज्ञ मराठी वर्णमालेत त्यांचा समावेश करावा असं कुणी म्हणलंय, असा जर प्रश्न तुम्हाला विचारलात तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे, म बा सबनीश यांनी म्हणलंय. आता हे बघा, जर इथं पाय मोडला तर हे काय राहणार, व्यंजने, आणि पाय जर नाही मोडला तर जोडाक्षरे. आता ह्याचे फोड कसे होते बघा, क्ष आहे, क्ष, तर ह्याची फोड होते का, व्यंजन आहे क, क्ष अधिक अ, बरोबर काय, क्ष, आहे ना. तुम्हाला विग्रह करताना किंवा फोड करताना हा संदर्भ लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आता ज्ञ आहे ज्ञानेश्वराचा, तर ह्याची सुद्धा फोड कशी होते बघा, हो का, द, आहे ना, न, द अधिक न अधिक य होते. आता काही जुन्या आवृत्तीचे जर पुस्तकं तुम्ही काढले तर त्याच्यामध्ये द अधिक न अधिक ग दिले बरं. म्हणजे हिंदी भाषेमध्ये ज्ञानेश्वर म्हणतात, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, आहे ना. मग काही लोकांनी काय केलंय की ग असा संदर्भ दिलाय. पण आता सध्या आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, काही गोष्टी बदलणारे निकष सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, ज्ञची फोड काय होते, द अधिक न अधिक य, बरोबर काय, ज्ञ, आहे ना. फोड करताना लक्षात ठेवा हे क्ष आणि ज्ञ. क्लिअर झालं. आता त्याच्या पुढे जाऊन बघा की त्याच्यानंतर की मराठी वर्णमालेमध्ये काही स्वर आहेत. आता किती स्वर आहेत असं जर प्रश्न विचारला तुम्हाला तर 14 स्वर आहेत, है ना. पण सुरुवातीला 12 होते, है ना. आता खरं तर या स्वरावरूनच आपण काय म्हणतो, 12 खडी, है ना. 14 खडी म्हणतो का, 14 स्वर आहेत, पण नाही, 12 खडी. आता मग स्वर कशाला म्हणायचं असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर बघा पुस्तकामध्ये वेगवेगळ्या व्याख्या आहेत, पण सरळ सोपी व्याख्या लक्षात ठेवायची. कोणती, काय लक्षात ठेवायचं की जे वर्ण उच्चारताना, बघा खूप महत्त्वाचं आहे, जे वर्ण उच्चारताना जिभेचा म्हणजे जे वर्ण उच्चारताना की जिभेचा कोणताही भाग, आपली जी जीभ आहे ना, जे वर्ण उच्चारताना जिभेचा कोणताही भाग मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श करत नसेल तर त्याला स्वर म्हणायचं. किती सोपी व्याख्या आहे बघा. जे वर्ण उच्चारताना जिभेचा कोणताही भाग, जीभ आहे, जावडालाही जीभ लागत नाही, जे वर्ण उच्चारताना जिभेचा कोणताही भाग मुखातील कोणत्याही भागाला स्पर्श करत नसेल तर त्याला वर्ण म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो. आणि दुसरी व्याख्या लक्षात ठेवायची या स्वराची, काय की स्वर हे काय असतात बघा, तर स्पष्ट उच्चाराचे वर्ण म्हणजे स्वर. स्पष्ट उच्चार आहे. आणि म्हणून ह्या दोन्ही व्याख्येवर किंवा या दोन्ही याच्यावरती तुम्हाला जर प्रश्न विचारला स्वर कशाला म्हणायचा, आता खरं तर स्पर्धा परीक्षेला असे प्रश्न नसतात,
पण स्वर कशाला म्हणायचं असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर एकंदरीत या पद्धतीने उत्तर द्यायचं. आता ह्याच्या व्याख्येवर प्रश्न विचारतात का? नाही. पण आपल्याला कळलं पाहिजे की बाबा स्वर कशाला म्हणायचं. दोन व्याख्या. पहिली व्याख्या, जे वर्ण उच्चारताना जिभेचा म्हणजे जिभेचा कोणताही भाग की मुखातील कोणत्याही भागाला स्पर्श करत नसेल तर त्याला स्वर म्हणायचं. स्पष्ट उच्चाराचे वर्ण म्हणजे स्वर. क्लिअर? आता त्याच्यानंतर बघा, मी आता सांगितलं तुम्हाला की 14 स्वर आहेत. मग कुठले 14 स्वर आहेत? तर बघा, ओ पहिला स्वर आहे, आ दुसरा स्वर आहे, ई तिसरा स्वर आहे ना, मोठं ई चौथा स्वर आहे, उ लहान उ है ना, उ उसाचं उ है ना स्वर आहे. रू बघा, लिहिण्याची पद्धत सुद्धा अशीच असली पाहिजे. अलग लक्षात. उसाचं उ झालं की ऋषीचं रू है ना, त्याच्यानंतर रू है ना, त्याच्यानंतर ए. आता आपण काय केलंय तर 2009 मध्ये ॲ आणि ऑ समाविष्ट केलंय. आणि ॲ आणि ऑ खरं तर ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे असं जर तुम्ही मला विचारत असाल तर खऱ्या अर्थाने वर्णमालेत समाविष्ट करताना त्याचा उलगडा केलेला नाही. हे ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे. पण काय बघा, ए नंतर ॲ येते, हे मात्र आपण लक्षातच ठेवायचं. ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे हा संदर्भ नाही है ना, किंवा समाविष्ट करताना सुद्धा म्हणलं नाही की बाबा हे ॲ आणि ऑ ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे. तर वर्णमालेत स्वर म्हणून आपण समाविष्ट केला आहे. इथं लक्षात काय ठेवायचं, ए नंतर काय येतं तर ॲ, आणि त्याच्यानंतर तो का हे ए आहे ना, हे येडक्याचं ए, हे आयर्डीचं ए. त्याच्यानंतर आता हो का हे 10वा क्रमांक, त्याचा 11वा क्रमांक ओ. आता या ओ नंतर आपण काय घेतलंय तर ऑ आहे ना, हो का हे ऑ समाविष्ट केलंय. आणि म्हणून लक्षात ठेवायचं इथं ये नंतर ॲ, आणि इथल्या ओ नंतर काय समाविष्ट केलंय पण ऑ. आणि म्हणून लक्षात ठेवायचं हो का हे 13 आणि हे औ 14. म्हणजे या पद्धतीनं हे स्वर आहेत. आता इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं. आता बरेचसे लोक म्हणतात की ऋषीचा रू आणि रू हे दोन्ही लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. पण ऋषीचा रू जर तुम्ही पाहिला तर अनेक शब्द ऋषीचे रूचे आहेत. पण जे काही रू आहे रू हो का हे रू, तर हे रू लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. लुप्त म्हणजे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आणि म्हणून या रू पासून एकमेव शब्द बनला आहे कोणता तर क्लृप्ती आहे ना, हा एकमेव शब्द मराठीमध्ये आहे. आणि म्हणून रू हा जो काही स्वर आहे तो लुप्त होण्याच्या मार्गावर आहे असं म्हणलं तर ते चुकीचं नाही आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं एकमेव जर स्वर कुठला असेल तर रू लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. बरेचसे लोक म्हणतात रू सुद्धा आहे, पण बरेचसे शब्द रूचे आहेत, हे आपल्याला मान्य करावं लागेल. त्याच्यानंतर आता हे जे काही स्वर आहेत, आता तुम्हाला जर एखाद्या शब्दाची फोड करा, विग्रह करा जर म्हणलं समजा, तर हे चिन्ह आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. आणि मग कसे असतात चिन्ह बघा, तर अ साठी कुठलं चिन्ह वापरतो आपण तर बघा अ आहे ना, अ. त्याच्यानंतर या आ साठी एक काना आहे ना, जास्तीचा देतो, कारण इथं अ इथं आ आहे ना. त्याच्यानंतर या ई साठी कुठलं चिन्ह वापरतो आपण तर पहिली वेलांटी. आता हे ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे तर हे ऱ्हस्व आहे ना. आता या पुन्हा ई साठी कुठलं वापरतो तर दुसरी वेलांटी, कारण दीर्घ. त्याच्यानंतर या छोट्या ऊ साठी काय वापरतो पहिला उकार. या उसाच्या ऊ साठी काय वापरतो दुसरा उकार है ना. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की बघा काय लक्षात ठेवायचं बघा, हा या ऊ साठी आपण ऱ्हस्व वापरतो
आणि या ऊ साठी मात्र काय वापरतो आपण, दीर्घ वापरतो. त्याच्यानंतर या चिन्हासाठी ये साठी काय वापरतो आपण, तर बघा ह्याच्यासाठी वापरतो का एक मात्रा. या ये साठी आता खरं तर हे काय आहे माहिती आहे का, दीर्घ आहे आणि संयुक्त व्यंजन सुद्धा आहे, संयुक्त स्वर सुद्धा आहे. आणि मग ये, त्याच्यानंतर या ये साठी काय वापरतो आपण चिन्ह विग्रह करताना बरं, तर बघा या ये साठी दोन मात्रे फोड करताना. त्याच्या पुढे जाऊन या ओ साठी काय वापरतो आपण, एक काना एक मात्रा आहे ना. त्याच्यानंतर या औ साठी काय वापरतो, एक काना दोन मात्रा आहे ना. आणि आणि अहा हे काय आहेत, तर हे स्वरादी आहेत. तर हे आपल्याला बघायचं पुढे. आता ह्याच्यासाठी काय चिन्ह वापरतो आपण, हो का, हे अनुस्वार. आणि त्याच्यानंतर ह्याच्यासाठी कुठलं चिन्ह वापरतो आपण, विसर्ग आहे ना. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की हे चिन्ह म्हणजे फोड करत असताना शब्दाचे हे चिन्ह तुम्हाला माहिती असले पाहिजेत आहे ना. जो स्वर येतो ना, तर पहिली वेलांटी असेल तर ये वापरायचं, दुसरी वेलांटी असेल तर म्हणजे हे दीर्घ ई असेल तर दुसरी वेलांटी वापरायची, उकळीचं उ असेल तर पहिला उकार वापरायचा. आणि म्हणून इथं लक्षात ठेवायचं. आता बघा की आपली जी काही बाराखडी आहे ना, तर आपण बघा बाराखडी घेतल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल क का, हो का, हे क का, एक कणा आला का जास्तीचा. त्याच्यानंतर पहिली वेलांटी, हो का, इथं की आलं का, की घेतले की नाही. त्याच्यानंतर इथं दुसरी वेलांटी की, ओके. कू पहिला उकार आला का, पहिला उकार, हो का, हे पहिला उकार. त्याच्यानंतर कू आहे ना, दुसरा उकार. त्याच्यानंतर उकळीचं ऊ, उकळीचं ऊ काय येईल, तर पहिला उकार येईल. उसाचं ऊ दुसरा उकार येईल. त्याच्यानंतर ए साठी काय येईल, के. त्याच्यानंतर कै, किती येतील मात्रे, दोन मात्रे येतील आहे ना. त्याच्यानंतर काय येईल, कै दोन मात्रे येतील बरं, हे येणार नाही. एकच मिनिट. तर बघा कै येईल आहे ना. त्याच्यानंतर को आहे ना, हो का, हे को, कौ एक काना दोन मात्रे येतील. आणि त्याच्यानंतर कम आणि कहा विसर्ग. लक्षात काय ठेवायचं, तुम्ही कुठलंही घ्या, तुम्ही क ख ग घ कुठलंही घ्या. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की ज्या विद्यार्थ्याला हा विग्रह करता येतो चिन्हाच्या माध्यमातून, किंवा हे चिन्ह लक्षात ठेवणं अपेक्षित आहे, कारण विग्रह करताना तुम्हाला ते विचारतात. आता एक मी उदाहरण दिलं आहे, किशोर हा शब्द आहे समजा थोडक्यामध्ये, तर ह्याचा या शब्दाची फोड कशी होईल, तर बघा किशोर पहिली वेलांटी आहे. आणि मग काय करायचं, व्यंजन लिहिताना आपण पाय मोडून लिहायचे आहे ना, पाय मोडूनच व्यंजन लिहितात. व्यंजनामध्ये स्वर मिसळला की काय होतंय, अक्षर तयार होतंय. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की किशोर आहे समजा, ह्याची फोड कशी होते बघा, क हलंत आहे. त्याच्यानंतर काय येतंय, पहिली वेलांटी आहे, काय येईल इथं, तर पहिल्या वेलांटीला काय येते बघा, का ई आहे ना. क काय येईल इथं, तर ई पहिली वेलांटी आहे. त्याच्यानंतर काय येईल, किशोर आहे ना, श अधिक काय येईल इथं, ओ आहे ना, अधिक र अधिक अ आहे ना. म्हणजे तुम्हाला शब्दाची फोड करायला सांगतात किंवा एखादा शब्द देतात, ह्याच्यात व्यंजन किती, स्वर किती, असं सुद्धा प्रश्न विचारतात. आता बरेचसे संदर्भ ह्याचे घेता येतात. किंवा इथं जर समजा हे असेल, काय आहे, रमेश आहे, रमेश, तर ह्याची फोड कशी होईल, तर बघा र अधिक अ आहे ना. या व्यंजनामध्ये स्वर मिसळला, र अधिक अ
आता इथं मे आहे अधिक म. आता आपण एक मात्र्यासाठी काय वापरलंय, हो का, हे येडक्याचं ये वापरलंय आहे ना. आणि मग इथं काय येईल तर येईल ए आहे ना. रमेश अधिक श अधिक अ. आणि म्हणून तुम्हाला लक्षात काय ठेवणं अपेक्षित आहे की तुम्हाला या शब्दाची फोड करता आली पाहिजे. हे चिन्ह कशासाठी, कारण शब्दाची फोड करत असताना हे चिन्ह सुद्धा तुम्हाला सांगणं तितकंच अपेक्षित आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं. ओके, क्लिअर झालं चिन्हाचं. आता त्याच्यानंतर की खरं तर रू हा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, त्याचा उलगडा मी केला आहे. पण त्याच्यानंतर ऋषीचा रू येतो. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की जरी 14 स्वर असले तरी लिहित असताना आपण 12च लिहितो आहे ना. ऋषीचं रू आणि रू लिहित नाही. आणि म्हणून हा जो काही ऋषीचा रू आहे, आता सुरुवातीला रू आणि रू हे दीर्घ काय होते तर दीर्घ स्वरामध्ये त्याची रचना होती. बाळासाहेब शिंदे सरांनी त्याचा उलगडा केला आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की आता मात्र रू आणि रू हे काय आहेत, रस्व आहेत. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की हा जो ऋषीचा रू आहे तो काय देतो तर उलटा उकार देतो किंवा उलटा उकार तयार करतो. ऋषीचा रू काय करतो तर उलटा उकार तयार करतो. हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की आता काही मी काय दिलेत, काही उदाहरणं दिलेत. तर बघा, रू काय करतो तर उलटा उकार देतो, हे का रू आहे ना. आणि म्हणून हा जो ऋषीचा रू आहे तो काय करतो उलटा उकार देतो. कसा देतो बघा, तर कृष्णा हा शब्द आहे, तर ह्याची फोड कशी होते पहा. तर क हलंत आहे ना, क अधिक ऋषीचं रूप आहे ना. हा काय आहे, स्वर आहे, आता ऱ्हस्व आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं क अधिक रू अधिक श अधिक न. आता इथं एक कान आहे म्हणून काय येत आहे आ आहे ना. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं की ऋषीचं रू काय तर उलटा उकार देतो. आणि म्हणून फोड करताना सुद्धा बघा कृष्णा. क्लिअर झालं. त्याच्या पुढे जाऊन हा पृथ्वी हा शब्द आहे, मग ह्याचं सुद्धा विग्रह कसा होतो किंवा ह्याची फोड कशी होते पहा. तर प अधिक रू आहे ना. आला का रू, उलटा उकार तयार करतो. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की प अधिक रू अधिक थ अधिक व अधिक दुसरी वेलांटी आहे. मग दुसऱ्या वेलांटीसाठी काय वापरलंय आपण स्वर, तर इथं लक्षात ठेवायचं कोणता स्वर वापरलाय तर विद्यार्थी मित्रांनो ई वापरलाय आहे ना. आणि म्हणून इथं लक्षात ठेवायचं की प अधिक रू अधिक थ अधिक व अधिक ई. क्लिअर झालं. आता त्याच्यानंतर बघा वृक्ष हे सुद्धा उदाहरण आहे. त्याची फोड कशी होते तर व अधिक रू आहे ना, फोड होते. त्याच्यानंतर आता क्ष आहे बघा, क्ष, तर ह्याची फोड कशी होते क अधिक क्ष अधिक अ आहे ना. क्षची फोड अशी होते. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की वृक्ष. फक्त तुम्ही लक्षात काय ठेवायचं की रू काय देतो तर उलटा उकार देतो. आणि ह्याची फोड होत असताना हो काही पृथ्वी कृष्णा वृक्ष, तर या पद्धतीनं तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. त्याच्यानंतर सृष्टी आहे, ह्याची फोड कशी होते तर स अधिक, आता काय देतो रू उलटा उकार देतो. आणि म्हणून इथं लक्षात ठेवायचं रू आहे ना. आता ह्याची पुन्हा फोड कशी होते सृष्टीची अधिक श अधिक ट. आता दुसरी वेलांटी आहे, दुसरी वेलांटीसाठी काय वापरलंय आपण तर ई. कुठला स्वर वापरलाय ई आहे ना. आणि म्हणून इथं लक्षात ठेवायचं बघा की अ साठी आपण हे चिन्ह वापरलंय, आ साठी हे चिन्ह वापरलंय, ई साठी काय वापरलंय छोट्या ई साठी पहिली वेलांटी, मोठ्या ई साठी दुसरी वेलांटी. म्हणजे हे लक्षात कसं ठेवायचं हे सांगायलो मी. आणि म्हणून अशा पद्धतीने जर तुम्हाला विचारलं समजा विग्रह करा, शब्दांची फोड करा,
तर तुम्हाला या पद्धतीनं उत्तर देता आलं पाहिजे, किंवा या शब्दामध्ये किंवा या अक्षरामध्ये स्वर किती, व्यंजन किती, असे सुद्धा प्रश्न स्पर्धा परीक्षेला विचारतात. आणि म्हणून तुमची गडबड होता कामा नये म्हणून आपण हा संदर्भ दिला आहे. आता त्याच्यानंतर बघा की ॲ आणि अ हे काय आहेत, तर हे इंग्रजीतून आलेले स्वर आहेत. कधी स्वीकार केलाय आपण ह्याचा, तर आपण ह्याचा स्वीकार केला आहे 2009 मध्ये. आता इंग्रजी भाषेतले हे स्वर आहेत, मराठीत आलेत. मग हे इंग्रजीतले स्वर मराठीमध्ये त्याचा समावेश करावा असं कोणी म्हणलंय, तर प्राध्यापक अरविंद मंगरुळकरांनी म्हणलंय. आणि मग आपण त्याचा समावेश केला आहे 2009 मध्ये. मग याचं जे काही चिन्ह आहे, ॲसाठी काय वापरतात, हो का, अर्धचंद्र देतात. यासाठी काय वापरतात, तर एक काना वरी अर्धचंद्र देतात. आता ह्याचं ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे ह्याचा संदर्भ नाही, किंवा त्याचा उलगडा केला नाही, फक्त वर्णमालेत आपण समाविष्ट केला आहे. ये यडक्याच्या नंतर काय येतंय, ॲ, आणि ओच्या नंतर काय येते, तर अ येते. एवढं जरी लक्षात ठेवला तर पुरेसं आहे. आता ह्याचे सुद्धा काही उदाहरणं आहेत. ह्याचा विग्रह करताना किंवा शब्दाची फोड करताना कसं करता येईल आपल्याला, तर बघा हो का, हे ब आहे ना, ब अधिक आ आहे ना, अधिक काय करता येईल, अशी फोड करता येईल. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अधिक ल अधिक अ. त्याच्यानंतर फॅन आहे, तर ह्याची फोड कशी करता येईल, है ना, फॅन आहे समजा, फ अधिक अ अधिक अर्धचंद्र अधिक न अधिक अ. म्हणजे इथं लक्षात एवढंच ठेवायचं की इंग्रजीतले हे स्वर आहेत आणि त्याच्यासाठी आपण काय घेतलंय, तर ॲ साठी अर्धचंद्र आणि अ साठी एक काना अर्धचंद्र. एवढं जरी लक्षात ठेवला तर पुरेसं आहे, म्हणजे विग्रह करताना तुम्हाला सोपं जाईल. त्याच्यानंतर बघा या स्वरांचे आहे ना, वर्णमालेमध्ये जे स्वर आहेत ना, तर या स्वरांचे किती प्रकार पडतात. आता खरं तर मोरा वाळंबे 3च प्रकार सांगतात, पण खऱ्या अर्थाने या स्वराचे किती प्रकार पडतात, तर 5 प्रकार पडतात विद्यार्थी मित्रांनो, है ना. आता कुठले कुठले प्रकार पडतात, तर ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर आणि संयुक्त स्वर, असे किती प्रकार पडतात, 5 प्रकार पडतात. आता काही लोकांनी थोडंसं वेगळी रचना केली आहे, पण आपण या पद्धतीनं रचना केली पाहिजे. कशी बघा की पहिला आहे या स्वराच्या प्रकारातला पहिला जो स्वर आहे तो ऱ्हस्व स्वर आहे ना. आता बघा ह्याला ऱ्हस्व का म्हणायचं, मग असं जर विचारलं तुम्हाला तर बघा या स्वराचा उच्चार कसा होतो, अखूड होतो. म्हणजे हे स्वर जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा याचा उच्चार कसा होतो, तर अखूड होतो, कमी कालावधी लागतो. म्हणून त्या स्वराला काय म्हणायचं, ऱ्हस्व स्वर म्हणायचं, है ना. आता मग कुठले स्वर आहेत ऱ्हस्व असं जर विचारलं तुम्हाला तर हे का, ओ ऱ्हस्व आहे, काना बिना आहे घ्यायला नाही. त्याच्यानंतर ई आहे. आता ईचं चिन्ह काय वापरलं आहे आपण, पहिली वेलांटी, म्हणून याला काय म्हणायचं, ऱ्हस्व म्हणायचं, है ना. त्याच्यानंतर ऊ आहे. या ऊ साठी आपण चिन्ह कुठलं घेतलंय, पहिला उकार आहे, म्हणून हे ऱ्हस्व आहे. आणि पूर्वी आता हे का, हे रू होतं पहा पूर्वी बरं वर्णमालेमध्ये, हे असं एक रू होतं. आता हे दीर्घ होतं, पण आपण काय केलंय, हे नष्ट झालंय दीर्घ, आणि म्हणून आपण वर्णमालेमध्ये आता हे सुद्धा रू अजून एक होतं पहा, आहे ना. आणि हे सुद्धा नष्ट झालंय, आणि म्हणून आपण काय केलंय, हे रू आणि हे रू हे आपण ऱ्हस्वमध्ये घेतलंय. फक्त लक्षात ठेवा तुम्ही ऱ्हस्व स्वर कोणते, अ इ उ रू आणि रू. एवढं जरी लक्षात ठेवलात, 1 2 3 4 5 आहे ना. ऱ्हस्व स्वर कशाला म्हणायचं, ज्या स्वराचा उच्चार आखूड आहे त्याला काय म्हणायचं, ऱ्हस्व स्वर. त्याच्या पुढे जाऊन की दीर्घ स्वर कशाला म्हणायचं, तर उच्चार लांब आहे, जास्त वेळ लागतो उच्चार करत असताना, त्याला काय म्हणायचं, तर दीर्घ स्वर म्हणायचं. आता एवढा हे दीर्घ स्वर कोणते कोणते, काही लोकांनी काय केले बघा, तर दीर्घ स्वर हे 3 सांगितलेत.
पण हे सुद्धा आता खरं तर हे संयुक्त स्वर आहेत, पण हे दीर्घच आहेत, उच्चारताना दीर्घच होतात. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की दीर्घ स्वर कोणते, तर आ. हे काना लागला का नाही, अला लागला का काना नाही. ई दुसरी वेलांटी आहे ना, दीर्घ आहे. त्याच्यानंतर ऊ दुसरा उकार आहे, दीर्घ आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं. आता इथं ये आहे, इथं सुद्धा आपण काय केलंय, याला काय केलंय, चिन्ह पाहत असताना वरी एक काय दिलंय, मात्रा दिलंय. त्याच्यानंतर हे य, ह्याला सुद्धा 2 मात्रे दिलेत. या ओला काय केलंय आपण, तर एक काना एक मात्रा, आणि ह्याला एक काना 2 मात्रे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, काही लोकांनी फक्त 3च दीर्घ स्वर आहेत म्हणलंय, हे संयुक्त स्वर आहेत. पण दीर्घ स्वरामध्ये सुद्धा हे घटक येतात, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन त्याच्यानंतरचा आता हो का, हे पहिला ऱ्हस्व स्वर, दुसरा आहे दीर्घ स्वर, आणि तिसरा आहे सजातीय स्वर. आता कशाला म्हणायचं सजातीय, तर सारख्या तोंडाचे असणारे स्वर, सारख्या तोंडाचे आहे ना. मग सारख्या तोंडाचे कसे बघा, तर बघा अ आ सारख्या तोंडाचा आहे, आ सारख्या तोंडाचा आहे. त्याच्यानंतर ई सारख्या तोंडाचा आहे. त्याच्यानंतर ऊ सारख्या तोंडाचा आहे. आता बऱ्याचशा लोकांनी ह्याचा सुद्धा समावेश करायला नाही, तुम्हाला सांगतो. आणि म्हणून हे सजातीय स्वर आहेत. ए सारख्या तोंडाचे आहेत का नाही, आहेत. त्याच्या पुढे जाऊन ओ हे सुद्धा सारख्या तोंडाचे आहेत. आणि म्हणून लक्षात ठेवायचं सजातीय स्वर कोणते, तर या पद्धतीने तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन विजातीय स्वर म्हणजे वेगवेगळ्या तोंडाचे आहे ना. आता कसं वेगवेगळ्या तोंडाचे, आता बघा या अच्या समोर काही येईल, लहान ऊ येईल किंवा मोठं येईल. या आच्या समोर काही येईल, हे येडक्याचं येईल किंवा ऐरणीचं येईल. इथं उसाचं ऊ आहे, इथं सुद्धा तसंच येईल. म्हणजे ही रचना पूर्णपणे वेगवेगळी आहे. याच्यासमोर काय येईल, आ उ ए ओ, याच्यासमोर वेगवेगळे येईल. म्हणजेच इथं लक्षात ठेवायचं हे विजातीय स्वर आहेत. जे स्वर वेगवेगळ्या तोंडाचे आहेत समोरासमोर येणारे, त्याला विजातीय स्वर म्हणायचं. लक्षात आलं का. सजातीय म्हणजे सारख्या तोंडाचे, आ ई उ ए ओ. पण इथं मात्र वेगवेगळ्या तोंडाचे. अच्या पुढे उ आले, हाय का वेगळं तोंड. इथं आ आला असतं तर सजातीय आहे ना. या आच्या समोर ये आले, वेगळ्या तोंडाचा आहे. आणि म्हणून हे विजातीय. या ऊच्या समोर ये आले, वेगळ्या तोंडाचा आहे. त्याच्या पुढे जाऊन या येच्या समोर आऊ आले, वेगळ्या तोंडाचा आहे. या ओच्या समोर ऊ आले, वेगळ्या तोंडाचा आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की वेगवेगळ्या तोंडाचे जे काही स्वर असतात त्याला विजातीय स्वर म्हणतात. आणि सर्वात शेवटी चौथा जो काही मुद्दा आहे, जो महत्त्वाचा आहे, तो म्हणजे संयुक्त स्वर. आता कशाला म्हणायचं संयुक्त स्वर, असा जर प्रश्न विचारला तर बघा हो का, 2 स्वरापासून एक स्वर तयार होतो, याला काय म्हणायचं, संयुक्त स्वर. तुम्ही लक्षातच ठेवायचं काय की संयुक्त स्वर किती आहेत, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर हे काय 4 संयुक्त स्वर आहेत. कोणते, ए ओ आणि औ. आता हे दीर्घ बी आहेत आणि संयुक्त बी आहेत. आणि म्हणून लक्षात ठेवायचं हे संयुक्त स्वर आहेत. आता ह्याचं कसं बघा, मी काय सांगितलंय, 2 स्वरापासून एक स्वर तयार होतो. आता अ पासून ई, छोटं ई किंवा मोठं ई, कुठला स्वर तयार झाला, ए. 2 स्वरापासून एक स्वर तयार होतो. अ पासून अ अधिक ई किंवा ई आहे ना. कुठला स्वर तयार झाला, तर संयुक्त स्वर तयार झाला, ये. त्याच्यानंतर आ मध्ये जर समजा लहान ई किंवा मोठी ई मिसळली तर काय तयार होईल, तर हे काय ऐरणीचं ये आहे ना. त्याच्या पुढे जाऊन अ मध्ये लहान ई किंवा मोठी ऊ मिसळली तर काय तयार होईल, ओ. त्याच्या पुढे जाऊन या आ मध्ये लहान ई मिसळलं किंवा मोठं ऊ मिसळलं तर काय तयार होईल, औ. आणि म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचं की संयुक्त स्वर कोणते, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला, ए ओ आणि औ, एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलात तर एकंदरीत या पद्धतीनं पुरेसा आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की काही पुस्तकामध्ये 3च प्रकार आहेत, पण या स्वराचे किती प्रकार पडतात,
5 प्रकार पडतात, तुम्हाला सांगता आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर आणि संयुक्त स्वर. अशा पद्धतीनं या स्वराचे 5 प्रकार हे तुम्हाला या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. आता त्याच्या पुढे जाऊन अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की स्वर किती आहेत? 14 आहेत. स्वरादी किती आहेत असं जर विचारलं तुम्हाला, स्वरादी किती आहेत आहे ना, तर या स्वरादी 2 आहेत. आता कशाला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो स्वरादी, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर बघा, स्वर आहे ज्याच्या आधी त्याला म्हणतात स्वरादी है ना. काय म्हणालो मी? स्वर आहे ज्याच्या आधी त्याला म्हणतात स्वरादी. आणि मग स्वरादी कोणते आहेत? तर अम आणि आहा. स्वर नाहीत, अम आणि आहा काय आहेत? तर स्वरादी आहेत. मग ह्याच्यासाठी आपण चिन्ह कुठलं वापरलंय? अम. आणि ह्याच्यासाठी आपण चिन्ह वापरलंय आहा है ना. आणि म्हणून लक्षात ठेवायचं. आता काही उदाहरणं आहेत पहा. दुःख आहे, दुःख, द अधिक पहिला उकार आहे ऊ है ना. अधिक काय येईल इथं? विसर्ग आहे मध्ये, म्हणून इथं विसर्गाचं हे करायचं आहे ना, हो का, विसर्गाचं चिन्ह द्यायचं. अधिक काय येईल नंतर? ख अधिक आ है ना. म्हणजे स्वर आहे ज्याच्या आधी. आता हो काय, या विसर्गाच्या अगोदर स्वर आहे ऊ है ना, आहे का नाही. स्वर आहे ज्याच्या आधी त्याला काय म्हणायचं? स्वरादी. क्लिअर झालं. त्याच्यानंतर स्वतः आहे ना, तर या स्वतःची फोड कशी होईल? स अधिक व अधिक त अधिक अ. अधिक काय येईल? विसर्ग आहे, काय येईल है ना. आणि म्हणून लक्षात ठेवायचं हो का, स्वर आहे ज्याच्या आधी त्याला काय म्हणायचं? स्वरादी है ना. त्याच्यानंतर घंटा आहे, अनुस्वार आहे ना, तर ह्याची फोड कशी होईल? घ अधिक अ अधिक अनुस्वार अधिक ट अधिक आ. घंटा. स्वर आहे ज्याच्या आधी, हो का, हे अनुस्वार आहे. स्वर आहे ज्याच्या आधी त्याला काय म्हणायचं? स्वरादी. आणि म्हणून स्वर कशाला म्हणायचं? स्वरादी कशाला म्हणायचं? त्याच्यासाठी कुठले चिन्ह वापरतात, स्वराचे किती प्रकार आहेत, याच्यावर खूप चांगलं प्रेझेंटेशन आपण करायचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की या पद्धतीनं आपल्याला तो प्रकार सांगता आला पाहिजे. आता खरं तर या अनुस्वाराचे प्रकार सुद्धा पडतात. आता काही लोकांनी प्रकार दिले नाहीत, पण आपण लक्षात ठेवायचं या स्वरादीचे किती प्रकार पडतात. तर एक अनुस्वार आणि दुसरं विसर्ग, असे 2 प्रकार पडतात. आता मग इथं काय लक्षात ठेवायचं बघा की या अनुस्वाराचे पुन्हा 2 प्रकार पडतात. एक अनुस्वार आणि दुसरं अनुनासिक. अनुस्वाराचे 2 प्रकार आहेत. फक्त लक्षात ठेवा कशाला म्हणायचं अनुस्वार? तर ज्या अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट होतो आणि खणखणीत होतो त्याला अनुस्वार म्हणायचं. आता काही उदाहरणं दिलेत मी. घंटा, नंदा, चंदा, गंगा स्पष्ट आणि खणखणीत उच्चार आहे. आणि ज्या वर्णाचा उच्चार अस्पष्ट होतो, ओझरता आणि नाकातून होतो त्याला काय म्हणायचं? अनुनासिक म्हणायचं आहे ना. संदीप, मंडळ, त्यांना. आता इकडे बघा हो काय, घंटा आहे, त्याची फोड कशी होते? घ अधिक घ अधिक अ अधिक अनुस्वार आहे ना. आणि म्हणून स्वर आहे ज्याच्या आधी त्याला काय म्हणायचं? स्वरादी. स्वर आहे ज्याच्या आधी त्याला काय म्हणायचं? स्वरादी. लक्षात आलं का आता हे? आता कुठलंही उदाहरण घ्या तुम्ही, नंदा घ्या, तर न अधिक अ आहे ना अधिक अनुस्वार. स्वर आहे ज्याच्या आधी त्याला काय म्हणायचं? अनुस्वार. आणि म्हणून लक्षात ठेवायचं. आता ह्याचा स्पष्ट आणि खणखणीत ह्याचा काय होतो? उच्चार होतो. गंगा, घंटा, चंदा आहे ना, फंटा, म्हणजे असे बरेचसे शब्द तुम्हाला सांगता येतात. आणि म्हणून अनुस्वाराचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे अनुस्वार आणि दुसरा आहे अनुनासिक. नाकातून उच्चार होतो, अस्पष्ट उच्चार होतो. आता ह्याचा संदीपचा उच्चार स्पष्ट होतो का? स्पष्ट होतो, अस्पष्ट होतो. मंडळचा उच्चार सुद्धा तसाच होतो है ना. आता ह्याचा विग्रह करताना असंच, पण अस्पष्ट उच्चार. आणि म्हणून लक्षात ठेवायचं ह्याचे 2 प्रकार पडतात, अनुस्वार आणि अनुस्वार. आता विसर्ग आहे ना. आता विसर्गाची सुद्धा आपण फोड केली आहे बघा मगाशी आहे ना. दुःख आहे समजा, तर विसर्ग
तर बघा इथं द अधिक काय येत आहे, पहिला उकार आहे ऊ येत आहे ना, उकळीचं ऊ येत आहे. त्याच्यानंतर काय येत आहे, अधिक विसर्ग येत आहे. स्वर आहे ज्याच्या आधी त्याला काय म्हणायचं, काय म्हणायचं, स्वरादी म्हणायचं. स्वर आहे ज्याच्या आधी त्याला म्हणतात स्वरादी. एवढं जरी लक्षात ठेवला तर पुरेसं आहे. आता बराचसा विग्रह आपल्याला पाहता येईल, पण परीक्षेला तुम्हाला स्पर्धा परीक्षेला आता काही असे शब्द देतात, घृष्णेश्वर देतात, ज्ञानेश्वर देतात, परमेश्वर देतात, महालक्ष्मी देतात किंवा काही देतात. मग मागे एका पोलीस भरतीला पडलेला प्रश्न आहे, घृष्णेश्वर या शब्दामध्ये किती व्यंजने आहेत, असा प्रश्न विचारलाय. बरं किती व्यंजन आहेत, तर बघा हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, याची फोड करता आली पाहिजे. आता हा ग्रह आहे, ग्रह आहे ना. आता ह्याची फोड कशी होईल, घ अधिक काय येईल, अगोदर र येईल ना, घ अधिक र अधिक ओ, सॉरी. आता ह्याची फोड कशी होईल बघा, उलटा उकार आहे, रू देतोय काय, उलटा उकार आहे ना. आणि म्हणून लक्षात ठेवायचं घ अधिक रू आहे ना, उलटा उकार आहे. त्याच्यानंतर अधिक क्ष अधिक न अधिक एक मात्र आहे एक. बघा हे लक्षात ठेवा बरं, खूप महत्वाचं आहे एक. त्याच्यानंतर काय येतंय, श येतंय, अधिक श अधिक काय येणार, व आहे ना. त्याच्यानंतर काय येणार, घृष्णेश्वर, स्वर येतो इथं अ, आणि सर्वात शेवटी येत आहे र अधिक अ. आता काय विचारले प्रश्न, घृष्णेश्वर या शब्दात किती व्यंजने आहेत, तर हे काही एक व्यंजन आहे, दोन व्यंजन आहे, तीन व्यंजन आहे, चार व्यंजन आहे, पाच व्यंजन आहे आणि इथं सहा व्यंजन आहे, म्हणजे सहा व्यंजने. आणि दुसरा प्रश्न जर विचारला किती स्वर आहेत म्हणलं तर काय म्हणायचं, हे काही एक स्वर आहे, त्याच्यानंतर हा दुसरा स्वर आहे, त्याच्यानंतर हा तिसरा स्वर आहे आणि त्याच्यानंतर हा चौथा स्वर आहे ना. म्हणजे चार काय झाले, स्वर झाले. आणि म्हणून अशा पद्धतीने जर स्वर किती, व्यंजन किती असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर एकंदरीत या पद्धतीनं त्याचं उत्तर काय करता आलं पाहिजे, तुम्हाला देता आलं पाहिजे. ओके, स्वरादीचे प्रकार क्लिअर झाले. स्वर आहे ज्याच्या आधी त्याला स्वरादी म्हणायचं. स्वरादीचे दोन प्रकार पडतात, एक अनुस्वार आणि दुसरं विसर्ग. या अनुस्वाराचे पुन्हा दोन प्रकार पडतात, एक अनुस्वार आणि दुसरं अनुनासिक. अनुस्वाराला स्पष्ट आणि खणखणीत उच्चार राहतो, पण अनुनासिकाला मात्र नाकातून उच्चार राहतो आणि अस्पष्ट स्वरूपाचा, अशा पद्धतीनं त्याचा उच्चार राहतो. एवढं जरी लक्षात ठेवला तरी एकंदरीत या पद्धतीनं पुरेसं आहे. आता त्याच्यानंतर व्यंजने ही जी काही संकल्पना आहे ती आपण नंतरच्या तासात पाहू. एवढंच आपण या ठिकाणी फक्त आज काय बघितलं आहे, पण स्वर आणि स्वरादी या घटकाला आपण स्पर्श करायचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून खूप चांगलं द्यायचा प्रयत्न केला आहे. तरीसुद्धा काही अडचण असेल तर विचारू शकता. मी या ठिकाणी हे जे लेक्चर आहे हे लेक्चर इथंच थांबवतो. भेटू मित्रांनो, धन्यवाद, थँक्यू. मित्र हे ना, सौरभ